मित्रांनो, निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. प्रेमविरह भाग 20. मागील भागात स्वतःशीच बडबडत त्यांनी पटकन हातातील ब्लँकेट तिच्या अंगावर घातलं आणि तिच्या शेजारी बसला. आता पुढे. बोचणाऱ्या थंडीत अचानक एक उबदार मिठी मिळाली आणि त्या मिठीत सगळी थंडी गायब होऊन जावी तसाच काहीसा आनंद आणि भाव आले तिच्या चेहऱ्यावर. त्याने अंगावर उबदार ब्लँकेट घालताच तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू आणि आनंद पाहून काही क्षण तिथेच रेंगाळला तो. तिला पाहत हळूच जवळ सरकून गालावर फुंकार घालत त्यांनी त्या गालांना रोखून पाहत हसतच बाहेर जॉगिंगसाठी निघाला. आई, बंद कर ना ग गजर, 5 मिनिट झोपू दे फक्त. जा तू मीराला उठव. ए आई, कर ना बंद. काय ग? खुशी गजरच्या आवाजाने वैतागून उठली आणि शेजारी पाहिलं. आई कुठेच नव्हती. मोबाईलचा अलार्म वाजला होता. तू आहेस होय? मला वाटलं आमचा सकाळचा गजर आला. सकाळ सकाळी आईला पाहायची सवय होती. आता तुला पाहावं लागेल. तिने वैतागून तो बंद करत पुन्हा तोंड ब्लँकेटमध्ये घुसवत त्याची ऊब घेत डोळे मिटले. 1 मिनिट, काही आठवलं तसं तिने खाडकन डोळे उघडून आजूबाजूला पाहिलं. हे माझ्या अंगावर कुठून आलं? मी तर हे रात्री त्यांना दिलं होतं. तिने पटकन अंगावरचे ब्लँकेट बाजूला करत नजर बाहेर झोपाळ्यावर टाकली. कोणीच नाहीये. खुशी कुठे गेले? तिने ब्लँकेट बाजूला केली आणि बाहेर येऊन पाहिलं. कुठेच नव्हता तो. त्यांनी टाकलं असेल का माझ्या अंगावर ब्लँकेट? दुसरं कोण टाकणार खुशी? तेच तर होते ना इथे. शी, पण काय वाटलं असेल त्यांना? किती आळसी आहे मी. ते लवकर उठून गेले पण आणि मी अजून लोळत पडलीये. आई असती ना तर आतापर्यंत एक धपाटा पाटीत बसवलाच असता. खुशी बेड आवरत स्वतःशी बडबडत होती. बेड आवरून मागे वळली तसा कार्पेटवर पाय पडला. दचकून तिने कान दाबून आजूबाजूला पाहिलं. आवाज नाही येत खुशी. बरं झालं. गाण्याचा आवाज आला नाही म्हणून थोडं हायसे वाटलं. कानावरचे हात काढून काल रात्री पळणारा करण आठवला आणि चेहऱ्यावर हसू आलं. मला हसलीस ना तर अशीच शिक्षा मिळेल. हसता हसता कालचं त्याचं वाक्य आठवलं तसे हात पुन्हा गालावर गेले. काहीही करतात. स्वतःशी लाजत तिने आजूबाजूला पाहिलं. नुकतीच आंघोळ करून बाल्कनीत उभी राहून केस पुसत खुशी समोरचा सुंदर नजारा पाहण्यात ती गुंगली होती. रात्री रूम नीट पाहता आली नसल्याने आता आंघोळ झाल्यावर तिने सगळं नजरेखालून घालवत सर्व गोष्टी पाहून घेतल्या. खूप सुंदर आणि छान होती रूम, पण मध्ये मध्ये पडलेला पसारा पाहता त्याचा बेशिस्तपणा नजरेस पडला होता. इथे छान मोगरा आणि गुलाब लावायला हवा, अजून छान दिसेल. बाल्कनीला जोडून असलेल्या टेरेसला पाहत तिच्या मनात विचार आला. खुशी, आमदार साहेबांची परवानगी घ्या आधी. परत फुगा फुगला ना तर तुलाच टोचतील गुलाबाचे काटे. हिरा, कम हिअर. ते खाऊ नको, खराब होईल. हिरा, तिने आठवण काढताच त्याचा खालून येणारा आवाज कानी पडला. आवाजाच्या दिशेने तिने खाली पाहिलं तर हिरा त्याची योगा मॅट तोंडात पकडून गोल गोल त्याच्या भोवती पळत होती. झाली वाटतं वरडायला सुरुवात. खुशी स्वतःशीच हसली आणि दोघांना पाहू लागली. तो जेवढा वरडून आवाज देत होता तेवढीच हिरा अजून जोरजोरात पुढे पुढे पळत होती. जॉगिंग करून आल्यामुळे आधीच घामाने डबडबलेला तो तिच्या मागे पळून अजूनच दमला होता. थकून तिथेच लॅनमध्ये खाली बसत त्याने हुडीची चैन खाली केली आणि शांत बसून राहिला. खुशी वरतून त्याला एकटक निहाळत होती. ब्लॅक कलरच्या स्लीवलेस हुडीमधून दिसणारे भरदार शरीरयष्टी अजूनच आकर्षक दिसत होते.
न राहून नजर पुन्हा पुन्हा त्याचं निरीक्षण करण्यास खुणवत होती. आज पहिल्यांदाच ती त्याला इतकं निरखून पाहत होती. व्यायामाने कमवलेली त्याची पिळदार शरीरयष्टी, दाट कुरळे केस, सावळा रंग, चिडल्यावर लाल होणारे कान, कपाळावर येणाऱ्या आठ्या, रागात केसात फिरवणारे त्याचे हात, सगळ्यांचीच आज भुरळ पडत होती. डोळ्याची पापणीही न हलवता त्याला रोखून पाहत होती ती. हिरा, त्याचा जोरात आवाज आला तशी ती भानावर आली. त्याच्या आवाजाने हिरा पण घाबरून पळतच त्याच्या पायापाशी आली आणि मॅट त्याच्या पायाशी टाकली. त्याला रागात पाहून तिने आपली शेपूट हलवून दोन्ही पाय त्याच्या मांडीवर टाकले आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसली. नाटकी कुठली, आधी त्रास देते मग अशी मस्का मारते. तिला जवळ घेत तो हसूनच बडबडला. त्याला हसताना पाहून उठून ती पण लाडात आली आणि उड्या मारून त्याच्या गळ्यात पडू लागली. खुशी हसून दोघांचे चाललेले खेळ पाहत होती. त्याला असं तिच्यासोबत खळखळून हसताना पाहून खुशी पुन्हा त्याच्यात हरवली. याचीच कमी होती, हसताना किती छान दिसता. उगीच तो रागाचा मुखवटा घेऊन फिरता आणि घाबरवता सगळ्यांना. सरळ सरळ सांगायचं ना, मला राग येतो, हसू नका. पण नाही, सगळे टेढे काम करतात. असू दे खुशी, आता कितीही कसाही टेढा असला तरी आता तुझाच आहे तो. टेढ़ा है पर मेरा है. सुनीता, सूर्य आला डोक्यावर. अजून तुमच्या सुन्नेचा पत्ता नाही. करा नुसते लाड. डोक्यावर मिऱ्या वाटेल ना तेव्हा कळेल. मग नका येऊ माझ्याकडे. अगं जरा धाकात ठेवावं सुनेला. किती वेळा सांगायचं ग तुला. शिस्त लागेल जरा. सगळी मोकळीक दिली की त्याचा गैरफायदा घेतात या मुली. सकाळचे 7:45 झाले होते. रंजका आपली पूजा वगैरे उरकून चहा घेता किचनमध्ये काम करणाऱ्या माईला बडबडत होत्या. माईंना त्यांचा स्वभाव माहीत असल्यामुळे त्या फक्त होला हो करत होत्या. असंही कालचा पूजेचा राग थोडाफार असाच बाहेर निघणार याची त्यांना पूर्वकल्पना होतीच. आवरून खाली येत असलेल्या खुशीच्या कानावर दोघींचा संवाद पडला, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती हसतच किचनमध्ये आली. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग रंजका. झाली का तुमची सकाळ? ही कुठली यायची वेळ? सासूचं अर्ध काम करून पण झालं आणि आत्ता उगवलात तुम्ही? अगं तू हातात कप द्यायचं सासूला, पण इथे सासूच तुझी सेवा करते. रंजका तिला पाहून बडबडत. अक्का अहो जाऊ द्या, शिकेल हळूहळू. आणि असा कुठे एवढा कामाचा डोंगर असतो. नीलूच करते सगळं. आज काय तिला कणकण आले तर केली मी. माई अक्कांना समजावत. सॉरी रंजका, चुकलं माझं. उद्यापासून वेळेवर उठत जाईन मी. सॉरी माई. खुशी विषय वाढू नये म्हणून शांतपणे म्हणाली. अगं ठीक आहे, एवढ्या करता लगेच स्वारी कशाला? बरं ते सोड. जाऊन कृष्णाला खायला घालून ये. माझी एवढी भाजी निवडून झाली की दोघी नाश्त्याची तयारी करू. पुन्हा तुम्हा दोघांना निघायचं आहे ना? उशीर नको व्हायला. माई विषय बदलत म्हणाल्या. सुनीता, तिला सगळं नीट समजावून सांग. ओटी कशी भरायची, काय काय प्रथा करायच्या, तिथे गेल्यानंतर काही राहायला नको आणि देवदर्शन होईपर्यंत जमलं तर उपवास कर म्हणा. रंजका तिरस्कारपणे म्हणाल्या. तसं दोघांनी एकमेकींना पाहिलं. हो रंजका, जमेल सगळं करायला मला. खुशी हसून म्हणाली. खरं तर इतर वेळी आईकडे असती तर आत्तापर्यंत उपवास आणि देवदर्शन याचा काहीही संबंध नसतो. यावर आईला भलं मोठं लेक्चर ऐकून झालं असतं तिचं. पण आईचा कालचा रागावलेला चेहरा आणि जाताना झालेली कानपिळणी आठवली तसं तिने कसलाही आक्षेप न घेता हसतच होकार दिला. अक्का अहो लांबचा प्रवास आहे, कशाला उपवास वगैरे. काल पण झालाय की उपवास. आज पण केला तर पित्त होईल आणि यांना पण नाही आवडत हे उपवास तपास केलेले. माई विनवणी करत.
हे बघ सुनीता, मी काही कोणाला जबरदस्ती केली नाही. मी आपलं सांगितलं, जमत असेल तर करा, नाही तर सोडा. असंही सगळं गुंटाळून केव्हाच गाठोडं गंगेत टाकले तुम्ही. हेही नसेल पटत तर माझं द्या सोडून. माझ्या शब्दाला किंमत असायला आहेच. कोण मी? एक आश्रय भावाच्या दारात पडलेली आपलीच लोक नाही सांभाळता आली मला. दुसऱ्यांना काय दोष देणार? अक्का स्वतःच गाणं गात उठून त्यांच्या खोलीत निघून गेल्या. माईनी आणि खुशीनी एकमेकींना पाहत जाणाऱ्या अक्कांना पाहून हलका एक उसासा सोडला आणि दोघीही आपापल्या कामात लागल्या. बोल रे माकडा, काय खबर? खबर कामाची असल तरच तोंड उघड, नाही तर आत्ता सुटायचं इथून. आधीच डोकं सटकलंय, त्यात तुझी भर नको. महेंद्रसिंग सकाळ सकाळी विस्कीचा ग्लास तोंडाला लावून त्याच्या समोर उभ्या असणाऱ्या एका माणसाला म्हणाला, खबर तर लई कामाची हाय अण्णा, किंमत तयार ठेवा फक्त. समोरील व्यक्ती आपला डावा हात खाजवत म्हणाला, खबर ऐकून ठरवू किती कामाचे आहे. उघड तोंड चल. अण्णा, खबर मिळाली की आज तो मंत्र्यांचा हिरो आणि त्याची बायको दोघच निघालेत कोल्हापूरच्या देवदर्शनला. ना त्यांचा राईट हँड सोबतीला ना ड्रायव्हर. मोका चांगला आहे देवदर्शन घडवायचा. काय म्हणताय? हाय ना काय जबरी खबर? समोरील व्यक्ती महेंद्रसिंगला पाहत हसून म्हणाला, हे घे, जा ऐश कर. महेंद्रसिंग खबर ऐकताच पैशाची एक गड्डी त्याच्या अंगावर फेकून हसून म्हणाला, पुढचं मी बघून घेतो. थोडे दिवस शहरातून तोंड काळं कर तुझं. चल निघ आता. महेंद्रसिंग पुन्हा ग्लास तोंडाला लावत गूढ हसला. वहिनी, शुक. अगं बघ ना इकडे वहिनी. खुशी नुकतीच ज्यूसचा ग्लास घेऊन बाहेर करणला द्यायला निघाली होती की पिल्लर मागून तिला कुणाचा तरी आवाज आला. ती जागीच थांबून इकडे तिकडे पाहू लागली. तसा पुन्हा आवाज आला, शुक. अगं इकडे आहे मी. त्यांनी हळूच टाळी वाजवली. तशी तिने मागे मान वळवून पाहिलं तर अर्जुन आपली सॅक पाठीवर अडकून पिल्लरच्या आडून लपून तिला बोलवत होता. अर्जुन, काय रे, इथे काय करतोय आणि असा हळूहळू का बोलतोय? तिने गोंधळून विचारलं. तू इथे ये आधी आणि हळू बोल ना. अर्जुन तिला इशारा करून. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याच्या जवळ गेली. बोल, काय झालं? करंदा कुठे हे? त्यांनी हळूच इकडे तिकडे पाहत विचारलं. ते आहेत ना, ते काय तिकडे एक्सरसाइज करतायत. बोलवू का? तिने न कळून विचारलं. अगं ये, का सकाळ सकाळी मला फासावर चढवते? एकतर त्यापासून लपून छपून कसं तरी आत शिरलोय. अर्जुन आट्या पाडून. म्हणजे तू पण होता तर कालच्या प्रकरणामध्ये? खुशीने बारीक डोळे करून विचारले. हो, मज्जा आली ना? अर्जुन कालची तयारी आठवून म्हणाला. मज्जा कसली? अशी कोण मस्करी करतं? आणि का सारखा त्रास देतो रे त्यांना? किती चिडले होते काल माहितीये? खुशी रात्रीचा त्याचा चेहरा आठवून. अगं मी नकोच म्हणालो होतो राजदाला, पण त्यांनी ऐकलंच नाही आणि कसले एक किस्से सांगितले तुझ्या नवऱ्याचे. त्यापुढे तर हा त्रास काहीच नाही म्हणाला. वहिनी, बाकीचं सगळं मी तुम्हाला सांगेन नंतर. आधी मला रूममध्ये जाऊ द्या. तू त्याला तिथेच थांबून ठेव, मी पटकन सुटतो. नाहीतर आज काय होईल माझं काय माहीत. अर्जुन पिलरच्या मागून अंदाज घेत म्हणाला. एवढा घाबरतो तर कशाला त्रास देतो त्यांना? मी नाही मदत करणार तुला. एकतर काल तुमच्यामुळे मला पण शिक्षा मिळाली. खुशी कालचा प्रसंग आठवत घाबरून म्हणाले. काय? त्याची एवढी हिंमत? तुला शिक्षा केली त्याने? तू सांग फक्त काय केलं त्याने? मग बघ अजून किती त्रास देतो तुझ्या नवऱ्याला. अर्जुन तिला पाहून. हो ना, बघ ना, शिक्षा केली मला. अशी कोण शिक्षा करतं? त्यांनी ना काल मला. खुशी नादात बोलणार तसं तिला आठवलं काय शिक्षा होती. काही काय, तू विषय नको बदलू.
पुन्हा त्यांना त्रास दिला ना तर बघ, सारखा का चिडवून देतो रे त्यांना. दाठावून, वहिनी दिस इज नॉट फेअर. तू माझ्या टीम मधली आहेस ना, हे लक्षात ठेव. जगातल्या सगळ्या वहिनी त्यांच्या लाडक्या आणि हँडसम धीराला सपोर्ट करतात, असा युनिव्हर्सल नियम आहे. अर्जुन त्याची नसलेली कॉलर टाईट करत म्हणाला. कुणाशी बोलतेस तिथे? खुशी पिलरच्या आड बघून एकटीच हसताना करणला दिसली तसं त्यांनी आश्चर्याने विचारले. तुम्ही? मी नाही, कुणाशी नाही बोलत. मी ते पाहत होते फक्त, असंच. त्याच्या आवाजाने दचकत ती काहीतरी बडबडत पिलरला आड करून उभी राहिली. काय पाहून हसत होती? तिथे तर काहीच नाही. करण संशयाने तिला पाहत. मी ते तुमच्यासाठी हे घेऊन आले होते. काही न सुचता तिने घाबरून समोरचा ट्रे पकडला. हे आणलं माझ्यासाठी? त्याने भुवया उंचवून ट्रे पाहत विचारलं. त्याची ती नजर पाहून तिने गोंधळून ट्रे पाहिला तर आयु, रिकामा कसा? ग्लास कुठे गेला? मी तर आणला होता, आता काय करू? तिने कसं तरी हसून त्याला पाहिलं आणि तिरका कटाक्ष पिलर मागे टाकला तर ग्लास अर्जुनच्या हातात दिसला. हा, यांनी कधी घेतला? अर्जुन मामा, ए चिटल, तू एकटाच गेला ना भुमभुमवर? मला का नाही नेलं? अर्जुनच्या मागून आर्याने वरडतच त्याला धक्का दिला आणि पुढे ढकललं. बेसावध असणारा अर्जुन तिच्या छोट्या धक्क्याने थोडा पुढे आला तसं करणच्या नजरेस पडला. मेलो. हातात ज्यूसचा ग्लास पकडून अर्जुन घाबरून करणला पाहत होता. थांब ना ग, आपल्या छोट्या बॅटने मारणाऱ्या आर्याला अर्जुन समजावत म्हणाला. नाही, चिटल आहे तू. आर्या पिल्लू, इकडे ये, आपण दोघं मिळून मारू. हा, तुझी बॅट दे बरं. आज आपण या तुझ्या अर्जुन मामाला बॉल बनवू आणि खेळू. हा, त्याने चिटिंग केली ना? करण अर्जुनला पाहून आर्याला जवळ बोलवत म्हणाला. त्याचा इशारा समजून घाबरून अर्जुन खुशीच्या मागे लपला. नो, तू पण चिटल आहे, आर्या जोरात वरडत म्हणाली. तसे सगळे दचकून पाहू लागले. तू लातली पार्टी केली ना ह्या नवली मामी सोबत? मला नाही नेलं पार्टीला. आर्या अर्जुनला सोडून करणला बॅटने मारत म्हणाली. नाही ग पिल्लू, मी कुठे गेलो पार्टीला? तू पण चिटल. मला मम्मानी सांगितलं, काल सॉन्ग लावून पार्टी केली ना तू. डान्स पण केला हिच्यासोबत, आर्या म्हणाली. तसा अर्जुन जोरात हसला. खुशी आणि करण तर डोळे मोठे करून तिला पाहू लागले. तुम्ही दोघं पण चिटल, मला घेऊन नाही जात. मी आजोबांना नाव सांगणार तुमचं दोघांचं. आजोबा. आर्या आपली बॅट करणच्या अंगावर फेकून वरडतच आत पळाली. तुझ्यामुळे झालं हे, तू बाहेर ये आधी. खुशीच्या मागे लपून हसणाऱ्या अर्जुनला करण वरडला. अहो जाऊ दे, सोडा ना, कशाला वरडताय त्याला? खुशी दोघांच्या मधून, तू बाजूला हो आधी. तुला काल सांगितले ना, अजिबात याची बाजू घ्यायची नाही. करण तिला तिला वरडला ना तर बघ, माझ्या टीम मधली आहे ती. तू शहाणपणा करू नको जास्त, अभ्यासाकडे लक्ष दे. त्या आन्या आणि राजला तर बघतोच मी. करण चिडून त्याला पकडायचा प्रयत्न करत. तू पण त्रास दिलेला ना त्यांना, मला सांगितलं काय काय केलं होतं तू. सांगू हिला तू काय केलं होतं? दोघांच्या मध्ये खुशीला धरून तिला डॉल बनवून गोल गोल फिरवत तो बोलत होता. वहिनी, यांनी ना त्या राजदाला त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री, अर्जुन तोंड बंद कर ना, नाही तर बघ, अर्जुन सांगायला लागला. तसं करणने त्याच्यावर धावत त्याला पकडला. तेवढ्यात अर्जुनने खुशीला त्याच्या अंगावर ढकलून दिलं आणि घरात पळत सुटला. अर्जुन थांब तू, वरडत करणने खुशीला आपल्या हाताच्या विळाक्यात पकडलं आणि सावरलं. तू का आलीस मध्ये? बाजूला हो, आज ना याला सोडणार नाही मी. करण तिला बाजूला करत वळवणार तसा, अहो थांबा. आता पळणाऱ्या अर्जुनला पकडायला तसा तिचा आवाज आला. त्यांनी वळून पाहिलं तर तिचं मंगळसूत्र त्याच्या
हुडीच्या चेनमध्ये फसलं होतं. जे पकडून ती उभी होती त्याने एक नजर तिला पाहिलं तर ती रोखून त्यालाच पाहत होती. इतकी का चिडचिड करताय तुम्ही? सारखी अशी चिडचिड आणि राग चांगला नाही. कधी कळणार तुम्हाला काय मिळतं इतकं चिडचिड करून? उगीच तब्येतीची इतकी एक्सरसाइज करून घाम गाळून कॅलरी घटवता पण पुन्हा अशी चिडचिड आणि राग करून स्वतःचा स्ट्रेस वाढवता. याला काय अर्थ आहे? ते काही नाही. उद्यापासून तुम्ही प्राणायाम आणि मेडिटेशन चालू करा म्हणजे तुमचा राग कंट्रोलमध्ये येईल. त्याला न पाहता ती मंगळसूत्र सोडवत बडबडत होती. काय म्हणते मी? तुम्ही ऐकलं ना? काळजीच्या सुरात ती एकटीच बडबडत होती. पण त्याचा काहीच आवाज न आल्याने तिने ते सोडवण्याची खटपट करत वर त्याला पाहिलं तर समोर तो शांतपणे उभा तिला एकटक पाहत ऐकत होता. तिची काळजी पाहून त्याला खूप छान वाटत होतं. काय झालं? त्याचा चेहरा पाहून आपण उगीच जास्त बोलून गेलो की काय असं वाटून गेलं तिला. डोळे मिचमिच करून केविलवाणी होऊन ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याचा अंदाज घेत शांत उभी राहिली. बोल ना, का थांबलीस? तो गालात हसून तिच्या कमरेवर आपल्या हाताचा विळखा मजबूत करत एक पाऊल तिच्या जवळ सरकत म्हणाला, अहो पाहताय काय? हे काढा ना, कुणी येईल. त्याच्या ती एकटक नजर आणि कमरेला होणारा स्पर्श तिला काही सुचू देत नव्हते. खाली झुकलेली तिची नजर न राहून सारखी त्याच्या भरदस्त छातीवर पडत होती. त्याचा तो इतका जवळ उभा होता की त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर येत होते. ती घाबरून कधी आजूबाजूला पाहत होती तर कधी त्याला. अहो, त्या चैनला खेचत तिने पुन्हा हळूच त्याला आवाज दिला. राजे, झालं की सांगा तुमचं, आम्ही नंतर येतो. शेजारून एक जबरदस्त आवाज कानी पडला तसे दोघं दचकून पाहू लागले. समोर दादा उभे होते. दोघांनी घाबरून चटकन एकमेकांना बाजूला ढकललं पण पुन्हा दोघं ओढल्यासारखे झाले आणि एकमेकांकडे खेचले गेले. पाहिलं तर ती चैन आणि मंगळसूत्र अजून तसंच अडकलेलं होतं. दोघंही गडबडून ते सोडायचा प्रयत्न करत एकमेकांना पाहत होते. तिने ओशाळून दिनवाणी होऊन त्याला पाहिलं तसं त्याने ते तिच्या हातून घेऊन पटकन सोडवलं. दादा त्यांची उडालेली धांदल पाहून गालात हसत होते. जाण्या येणाऱ्यांचा रस्ता बदलावा का आम्ही आता? दादा दोघांना पाहून म्हणाले. तसं खुशीने चमकून त्यांना पाहिलं आणि खाली मान घालून तिथून पळाली. दादा, ते मी पण आलोच. गोंधळून इकडे तिकडे पाहत तोही खुशीच्या मागे पळत आत गेला. चला, गाडीने व्यवस्थित ट्रॅक पकडलेला चांगलंय. दादांनी जाणाऱ्या दोघांना हसून पाहिलं आणि आपले हात बांधून चालत निघाले. मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडत असेल तर जरूर कमेंट करायचा प्रयत्न करा आणि लाईक तर जरूर करा. तर तुम्ही चॅनलवर पहिली वेळ असाल किंवा तुम्ही चॅनल पाहत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. ह्यानंतरचे जे एपिसोड्स येणार आहेत त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही इझिली हे एपिसोड्स पाहू शकता. धन्यवाद मंडळी.